येशू ख्रिस्त हा तुम्हाला मला शुद्धतेकडे नेऊ लागलेला. आता पुन्हा एकदा पहा, मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय 2रं वचन. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावे, तो प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल, कारण तो धातू घालणाऱ्याच्या अग्नीसारखा करटाच्या फारासारखा आहे. कृपे गाळून शुद्ध करण्यासारखा तो असेल. त्याच्या आगमन समयी कोण टिकेल, त्याच तो आता येणार आहे तेव्हा कोण त्याच्या आगमन सगळी टिकेल. जवळजवळ 15 ते 20 वर्ष आधी, 20 वर्षापेक्षा जास्त असेल, 22-25 च्या आसपास असेल. प्रार्थना करत असताना परमेश्वर देवानं व तिथे येणाऱ्या लेकरांची डोळे उघडायला सुरुवात केली. ज्यावेळेस एका लेकराचं जेवण डोळे उघडण्यात आली तेव्हा तो नंतर सांगू लागला की मी या दिशेला पाहिला तर लोक पाहतात आणि पुष्कळ सामर्थ्यशाली असा पिवळा ब्राईट प्रकाश दिसू लागला. त्यातून पांढरे शुभ्र घोडे आणि प्रभूचं राजासन असलेलं अशा प्रकारे प्रवेश गोष्ट घोड्यावर बसून तिला दिसू लागला. आणि त्याच्या मस्तकावर मुकुट होता. तो येत आहे म्हटल्याबरोबर मी म्हणालो बा जीसस येऊ लागलेला आहे. आणि लोकांनी ते पाहिलं आणि लोक सगळे घाबरून पळून जाऊ लागले. कुणी त्या ठिकाणी पाहायला तयार होईना. परमेश्वर देव मोशेला म्हणाला, मोशे मी माझ्या लोकांना दर्शन देणार आहे. इस्रायल लोक म्हणाले, मोशे परमेश्वर देव आमच्याशी बोलू दे, तू काय आम्हाला सांगत आहेस. बऱ्याच वेळेस परमेश्वर देवाच्या लेकरांच्या जीवनामध्ये परमेश्वर देवाच्या सेवकांबद्दल चुकीच्या गोष्टी येऊ लागतात. सैतान त्यांच्या अंतःकरणात चुकीच्या गोष्टी प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करतो. सावधरा, कोणताही परमेश्वर देवाचा सेवक ज्याला त्यांना निवडलेला आहे त्याच्या भोवती तुम्हाला अग्नीचे कोट आणि निखास दूध दिसू लागते. हे त्याचं चिन्ह आहे. ते त्याच्या भोवती दिसू लागतं. आणि जास्त करून कोणाला दिसू लागतं, जे दुरात्मा शक्ती समूहानं भरलेल्या, जे त्या दुष्ट सैतानाच्या विचारात चाललेला, जे जगिक विचारात गुरफटलेल्या आशांच्या दृष्टीस ते पडू लागतात. त्यांना भीती वाटू लागते, भय त्यांच्या जीवनात येऊ लागते. परमेश्वर देव मोशेला म्हणाला, मोशे इस्रायल लोकांना स्वतःला शुद्ध करायला सांग. हालेलुया. स्वतःला शुद्ध करा. सर्व काही तुमचं शुद्ध असावं. आणि या पर्वतावर उतरणार त्याला मर्यादा घालून ठेव. 2 मर्यादा घालून ठेव. इथपर्यंत लोकांनी यावं. त्या मर्यादेच्या अलीकडे आत येणारा कुणीही जगू शकणार नाही. जनावर देखील या ठिकाणी येता कामा नये. ही मर्यादा ओलांडता कामा नये. आणि मोशेनं त्याप्रमाणे मर्यादा घालून गेली. परमेश्वर देवाला भेटायला लोक तयार झाले. त्यांना वाटलं फार परमेश्वर देव आमच्याशी आता बोलेल, आम्ही त्याला पाहणार आणि आम्हाला आनंद होणार. पण आनंद त्यांच्या जीवनात आला. तुझ्या परमेश्वर देव उतरू लागला.
तो खाली उतरत असताना तो संपूर्ण पर्वत हादरू लागला. एका दूर त्या ठिकाणी उतरला. अग्नी उतरू लागला. आणि या गोष्टी पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी आज्ञाध्वनी होण्याचा जे काय तुताराचा नाद आहे, परमेश्वर देव येण्याआधी तो तुताराचा नाद होऊ लागला. आणि जसा मोठमोठा नाद होऊ लागला आणि परमेश्वर देव खाली यायला लागला, हे पाहिल्याबरोबर त्या नादानं त्यांच्या कानकळ्या बसल्या. त्यांनी आपल्या कानावर हात ठेवला, आपले डोळे झाकायला सुरुवात केली आणि ते म्हणाले, मोशे, परमेश्वर देव आमच्याशी न बोलो. जर तो बोलला तर आम्ही मरून जाऊ. त्याच्या बोलण्यासमोर कोण टिकेल? म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त जगात उतरला. त्यानं स्वतःच दैवत्व बाजूला ठेवलं. तो रिक्त झाला. देवा समान असणे हा लाभ त्यांना मानला नाही. का देवा समान असणाऱ्या जीवनामधून जर प्रभू येशू ख्रिस्त जसाच्या तसा खाली उतरला असता तर ते यरूशलेम हादरले असते. बेथलेहेम पूर्णपणे जळायला लागला असता. लोक घाबरून पळून गेले असते. तो परमेश्वर देव जिवंत देव आहे. पण आम्ही पाहतो प्रिया, तो तुमच्या माझ्यासाठी रिक्त होऊन जगात आला. फिलिप्पियन्स पत्र 2 अध्याय 6 वचनापासून. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. त्यानं देवासमान असणे हा लाभ मानला नाही. जर तो तसा उतरला असता तर कितीतरी बरं झालं असता. चुकीचे लोक या पृथ्वी भूतलावर नष्ट झाले असते. जे त्याचे लोक थेट प्रभू मध्ये सर्व काळ जगत राहणारे आणि जिवंत राहिले असते. त्यानं स्वतःला रिक्त केला अशासाठी की मनुष्य, ज्या मनुष्याला परमेश्वर देवानं आपल्या प्रतिरूपाचा तयार केला, जो अगम्य प्रकाशात राहत होता, ज्याची जोडीदारी सुद्धा त्याच्या फासरीतून तयार केली, की या अगम्य प्रकाशात राहत होते. त्या अगम्य प्रकाशात असल्यामुळं त्यांची नग्नता त्यांना दिसत नव्हती. ते प्रकाशमय होते. प्रकाशमय असा मनुष्य परमेश्वर देवाचा प्रतिरूप, त्याला सैतानानं फसवला. सावध राहा. कित्येक लेकर जगामध्ये मी पाहत आहे काय काय रेटिंग वर्शिप करणारे ते म्हणतात, यीशु ने शैतान को क्रूस पे हराया है. हारा हुआ शैतान कुठं आहे? ते काय म्हणतात? हारा हुआ शैतान मेरे जूतों के नीचे है. ऐकाव त्याच्या जूताच्या नीचे. तो गाणं म्हणणारा मुलगा तरुण्या किंवा इतर कुणी असेल तो जेव्हा ते गीत म्हणू लागतो, त्या येशूने सैतानला होय त्या वधस्तंभावर हरवला, मान्य आहे. पण तो हारावा शैतान तुमच्या पायाखाली आहे काय? तुमच्या पायाखाली आहे काय? तो तुमच्या जीवनात काम करू लागलेला आहे. त्यानं मनुष्याला परमेश्वर देवाच्या प्रतिरूपाला फसवला. आणि त्याला आज्ञा पाळायला लावणारा असला परमेश्वर देव, त्यानं ती आज्ञा त्याला दिली. ती आज्ञा देऊन सुद्धा परमेश्वर देवाची आज्ञा मान्य न करण्याकरता त्यानं त्याला उंच केला. त्या स्त्रीला म्हणला, सगळं तुमच्याकडे आहे,
झाडाचं फळ खाल्ल्यानंतर तुम्ही मरणार नाही, पण तो परमेश्वर देवाचा वैरी आहे. परमेश्वर देवाचा वैरी सैतान आहे. तुम्ही परमेश्वर देवाच्या प्रतिरूपाचे असे मनुष्य घडवलेले लोक आहात. तुमचा वैरी सैतान आहे हे विसरू नका. परमेश्वर देव तुमच्या जीवनात आजार, समस्या, प्रश्न, अडचणी, अडचण आणि प्रश्न आणत नाही. तुम्हाला तो दुःखामध्ये टाकत नाही. तो दुष्ट सैतान तुम्हाला त्याच्या मिळवणाऱ्या आशीर्वादापासून भगवावं म्हणून तो तुम्हाला त्याच्या आज्ञा मोडायला लावतो. लक्षात ठेवा. पाहत आहोत जगामध्ये कित्येक लेकरं प्रार्थना करतात, अगदी जीव तोडून प्रार्थना करतात, परंतु नंतर ते आहे तसेच वागतात. परमेश्वर देवासमोर कोण टिकेल? यशात म्हणतो त्याच्या समोर अग्नी चालतो. ज्याच्यातून तो जाऊ लागतो तो त्याचा समोरील भाग एदेन बागेसारखा आहे. परमेश्वर देव त्याच्यातून जाण्याआधी तो प्रदेश कसा आहे? एदेन बागेसारखा, पूर्णपणे सजलेला, समृद्धीनं भरलेला, सर्व काही तिथं आहे. असा एदेन बाग. त्याची मशागत करायला सैतानाला आदामाला सांगण्यात आलं. तो सैतानानं ते त्याच्या हातातून काढून घेतला. सावध राहा. तुमचं जीवन एदेन बागेप्रमाणे जरी समृद्ध असेल, जरी अनेक गोष्टीनं भरला असेल, तरी सावध राहा. बी केअरफुल. परमेश्वर देव जर त्याच्यातून गेला तर मात्र त्याच्या मागील प्रदेश हा ओसाड माळ रान आहे. ओसाड माळ रान होऊ लागेल. सावध राहा. मग त्याच्या आज्ञेमध्ये चालणे आवश्यक आहे. म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्त जो स्वतःला रिक्त करून जगात उतरला, म्हणून तर राजा म्हणणारा हेरोद, त्या हेरोदानं त्याची कत्तल करायला शिपाई पाठवले. जर प्रभू येशू ख्रिस्त त्याच सामर्थ्यात उतरला असता तर हेरोद त्याच्यापासून पळून गेला असता. सावध राहा. ज्यावेळेस त्या रूपामध्ये आला, मनुष्याच्या प्रतिरूपाचा झाला आणि दासाचं स्वरूप धारण केला. हे लक्षात ठेवा. सर्वत्र जवळजवळ चर्चेस मध्ये लेंटचे दिवस पाळले जाऊ लागलेले आहेत. परंतु कोणत्याही त्यांच्या पास्टरनं पवित्र शास्त्र नीट वाचलेलं आहे का नाही मला माहित नाही. जर त्यांनी व्यवस्थित वाचला असेल तरी त्याला ते समजणार नाही. कारण वचन रूपी जलस्नान तिथं हवं आहे. शुद्धता येण्याकरता फक्त वचन चालत नाही. तर त्याच्याबरोबर पवित्र आत्म्याचं सानिध्य हवं आहे. जलस्नान तिथं हवं आहे. वचन वाचणारे पुष्कळ लोक आज जवळजवळ 80% लोक फसलेले आहेत. फक्त वचन वाचणारे, वचन तोंडपाठ करणारे, शास्त्र प्रावीण्य महिना मानला जातो, त्यामध्ये वचन तोंडपाठ केलं जातं आणि अनेक लोक ते तोंडपाठ केलेलं वचन देतात आणि त्यांना बक्षीस मिळवतात. वचन तोंडपाठ करून ते तुमच्या जीवनात काम करत नाही. एका ठिकाणी मीटिंग झाल्यानंतर मधल्या 4च्या वेळेमध्ये बाहेर कॅसेट ठेवल्या होत्या. त्या कॅसेट पाहण्याकरता आम्ही त्या ठिकाणी थांबलो होतो. ते प्रिचर पण तिथं आले. सर्वांची मन मोकळेपणाने वागणारे प्रिचर. आणि ज्यावेळेस ते त्या ठिकाणी असणारे एका कॅसेट कडे पाहतात तर तो कॅसेट विकणारा काय म्हणतो, मास्टर हे बघा, ही कॅसेट जर तुम्ही घ्याल तर तुम्हाला प्रभूचा खरा मार्ग कळेल.
प्रीचर बायबलचा सखोल अभ्यास करणारा, पूर्ण ज्ञानानं भरलेला, त्याला त्याने एकच प्रश्न विचारला, जे तुम्ही वचन आता सांगितलेलं आहे, लोकांना सांगितलं की अब्राम असा अमक्या ठिकाणी गेला, नोहाला पुत्र होती, त्याच्यातून शेम हाम या भेद कसे झाले, जगात ते कसे कसे पोहोचले, कोणकोणत्या ठिकाणी ते गेले, कशा प्रकारे जग वाढत गेलं, हे सर्व तुम्ही फार सुंदर रीतीनं सांगितलं. परंतु हे सर्व मनुष्याला मला स्वर्गाच्या राज्यात नेऊ शकतील काय? तो स्वतःच्या मुखानं कबूल करत आहे, नो, नाही नेऊ शकत. म्हणून प्रभू म्हणतो, मनुष्यानं सगळं जग मिळविलं व आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? परमेश्वर देवाच्या पवित्र आत्म्याचं सानिध्य, त्याचं वास्तव्य, त्याचं प्रेझेन्स आपल्या जीवनामध्ये आदामाने त्याच्या स्त्रीनं राखलं नाही. जर ते राखलं असतं तर त्या स्त्रीला सैतान फसवू शकला नसता. मनुष्य जवळजवळ 80% लोक पवित्र शास्त्र वाचतात, तोंडपाठ करतात आणि त्याप्रमाणे वर्तन करण्याचा प्रयत्न करतात, तरी सुद्धा त्यांना यश का मिळत नाही? कारण ज्याच्याकडून शिकायला हवाय त्यालाच ते नाकारतात, त्यालाच ते बाजूला ठेवतात. तो पवित्र आत्मा. म्हणून तर प्रवेश युगस्थ आपल्या वधूला शुद्ध करत असताना, पुन्हा एकदा पहा, इफेसियन्स पत्र 5वा अध्याय 26वा वचन, यासाठी की तिला त्याने वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे आणि तिला गौरवयुक्त मंडळीशी आपणास सादर करावे. प्रवेश युगस्थ काय करता? वधूला, मंडळीला गौरवयुक्त अशी स्वतः करता सादर करू लागलेला आहे. आणि तो काय करताय? यास्तव त्याने तिला वचन रूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे, शुद्ध करून पवित्र करावे. मग काही लोक लगेच म्हणतील, योहानाच्या पुस्तकामध्ये 15व्या अध्यायामध्ये 3ऱ्या वचनामध्ये काय दिलेला? योहानाचं पुस्तक 15वा अध्याय 3रं वचन, जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झाला. हालेलुया. त्या ठिकाणी पवित्र शास्त्र काय सांगत आहे? प्रभू गुस्त म्हणतो, जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. कुणाला त्यानं वचन सांगितलं? जे निवडलेले, जे प्रेषित म्हणून त्यांना निवडलेले असे 12 शिष्य, त्यांना तो हे सांगत आहे, जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे, मी त्यानं शुद्ध झालेला. मग प्रवेश गोष्टीला जलाशय वापरण्याची काय गरज आहे? जलाशय वापरण्याची काय गरज आहे? आणि तो सांगणारा कोण आहे? तो मी आहे, मी आहे. परमेश्वर देवाच्या मुखातून निघलेल्या वचनांनी प्रत्येक मनुष्य जगेल. सैतान म्हणतो, तुला भूक लागलेली आहे तर आता पोया थोड्यानं आज्ञा कर, त्या भाकरी होऊ दे आणि मग तू खा. आता म्हणाला, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, प्रत्येक 4:4 मध्ये मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनांनी जगेल. खास जगणार आहे. पण जो परमेश्वर देव आहे तो चालू वर्तमान काळात चालणारा देव आहे. चालू वर्तमान काळात तो भूतकाळातला देव नव्हे, तो भविष्य काळ कधीतरी येईल, केव्हा येईल माहित नाही असला देव नव्हे. तो चालू वर्तमान काळात चालणारा देव आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये. आणि तो काय म्हणतो? मोशेला ते म्हणाला, मोशे
जा माझ्या लोकांना सांग, त्यांना मी सोडवण्याकरता आलेला, खाली उतरून आलेला. मी त्यांचं दुःख पाहिलेला, मी त्यांचं कष्ट पाहिलेला, म्हणून मी त्यांना फारोच्या हातून सोडविण्याकरता खाली उतरून आलो आहे. मोशे म्हणतो, मी त्यांना काय सांगू? त्यांना सांग, अब्रामाचा, इसाकाचा, याकोबाचा देव तुझ्या बापाचा देव असं म्हणतो. ते म्हणाले, मोशे म्हणतो की त्यांनी जर तुझं नाव विचारलं तर मी काय सांगू? परमेश्वर देव मोशेला म्हणाला, जर ते तुला म्हणतील त्याचं नाव काय, तर त्यांना सांग, मी आहे तो आहे, आय एम दी आय एम. मी आहे तो आहे. परमेश्वर ख्रिस्त म्हणून म्हणतो, जे वचन मी तुम्हाला सांगितलं आहे. आज वचन अनेक लेकरं सांगतात, अनेक लोक सांगतात, प्रत्येक प्रीचर सांगतो, प्रत्येक पास्टर सांगतो, इव्हँजलिस्ट सांगतो, ते वचन का काम करत नाही. त्या वचनाला ऐकल्याबरोबर लोकांचं परिवर्तन का होत नाही? आज कित्येक लेकरं नाचून बागडून परिवर्तन झाल्याचा प्रयत्न करतात आणि दाखवू लागतात. परिवर्तन नव्हे. मोशेने ते शब्द ऐकले, मोशे उपडा पडला, त्यानं आपलं डोकं खाली घातलं, कारण तो परमेश्वर देवाकडे पाहायला भ्याला. हे भय तुमच्या जीवनात हवा. हे भय परमेश्वर देवाच्या लेकरांच्या जीवनात येणे गरजेचं आहे. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त जो मी आहे म्हणणारा, जो म्हणतो मी तुम्हाला सांगितलं आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणीही मी नाही. कोणी देवाचा सेवक मी होत नाही. कुणी देवाचा सेवक किती मोठा असला तर तो मी होत नाही. मी म्हणणारा फक्त एकच आहे, तो मनुष्याच्या रूपात उतरला, तो प्रभू येशू ख्रिस्त, जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र. त्याच्या टाईतल शब्द आहे. उत्पत्तीमध्ये शब्द होता, उत्पत्ती पहिल्या अध्यायामध्ये प्रारंभी शब्द होता, प्रारंभी शब्द होता. योहान ते समजून घेतात. कोणी योहान म्हणतो प्रारंभी शब्द होता, शब्द देव असा होता, शब्द देव होता. तोच शब्द 14व्या वचनामध्ये योहान म्हणतो की शब्द देही झाला, कृपा आणि सत्य आणि परिपूर्ण त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तो तुमच्या जीवनामध्ये चेंज करायला किंवा सेलिब्रेशन करायला आला नाही. त्याचा जन्म वधस्तंभासाठी झालेला. त्या वधस्तंभावरच सैतानाचा पराभव आहे. येशूने पराभव केला त्याचा. फक्त येशूने नव्हे, येशू ख्रिस्त प्रभू असणारा त्यानं त्याचा पराभव केला. त्याचा पराभव तुम्ही आणि सेलिब्रेट करू शकत नाही. केव्हा करू शकतो? जेव्हा ती योग्यता तुमच्या जीवनात असेल तेव्हा तुम्ही सेलिब्रेट करू शकता. पुष्कळ लोक म्हणतात की सैतानाचा पराभव झाला, परमेश्वर देवाच्या पुत्राने विजय मिळवला, परमेश्वर पुत्राने विजय मिळवला, तो विजय आम्ही आनंदात साजरा करतो. अरे साजरा करा, पण तो त्याच्या योग्य व्हा. प्रथम त्याच्या योग्य व्हा. आज पवित्र आत्मा खिन्न का होत आहे? पवित्र आत्मा दुःखी का होत आहे? कारण लोक त्याच्या योग्य व्हायला तयार नाही.
तुम्ही त्याच्या साधारण गोष्टीसाठी निवडलेले लोक नाही, लक्षात ठेवा. तुम्ही फक्त जगात येऊन बाकीच्या गोष्टी करण्याकरता जगात आलेले लोक नाही. पास्टर बेनिन म्हणाले, Why you came to this earth? कशाला तुम्ही जगात आलेला? कष्ट करावं, पैसे मिळवावे, तुमचे काय बिल्स आहेत ते बिल भरावे, घर बांधावी, लग्न करून घ्यावं, आनंदात राहावं, खाली खुशालीत आपले जीवन जगवावं म्हणून आलेला काय? नंतर एक दिवस जे तुम्ही मिळवलेला, ज्याच्यामध्ये तुम्ही आनंदी झाला होता, ते तुम्हाला सोडून जावं लागणार आहे. दुसराच कोणीतरी त्याचा आनंद उपभोगायला येईल. यासाठी तुम्ही जगात आलेला आहात काय? पास्टर देणे म्हणतात, नो 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 नो, याच्यासाठी तुम्ही जगात आलेले नाही. त्यानं तुम्हाला जगात एवढ्यासाठी पाठवलेलं आहे की जगात आल्यानंतर तुम्ही त्याच्या पुत्राला ओळखावं. तुम्ही त्याच्या पुत्राला ओळखावं. यानं फार मोठा प्रश्न आहे. सर्व पास्टर लोकांना, सर्व ख्रिस्ती मंडळीतल्या प्रत्येक लहान तरुणाला मी प्रश्न विचारू इच्छितो. तो पास्टर बेनिन नसतं सांगितलेला. तुम्ही त्याच्या पुत्राला ओळखावं जगात असताना. जगात असताना. म्हणून तर पवित्र शास्त्र तुम्हाला मला दिलेला आहे. पण प्रभू काय म्हणाला? मत्ती 7 अध्याय आणि 21 वचनामध्ये, हालेलुया, I give you praise, Jesus. Glorify your name. 21. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल. पुढं त्या दिवशी मला बहुत म्हणतील, प्रभूजी प्रभूजी, आम्ही तुमच्या नावाने संदेश दिला, तुमच्या नावाने भूते घालविली व तुमच्या नावाने बहुत अद्भुत कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यात स्पष्ट सांगितले, माझी तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अधर्म करणाऱ्यांनो, मत पडून निघून जा. काय म्हणतो? मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश. आणि या 4 वचनावर पुष्कळांनी प्रीचिंग केलेलं आहे. पुष्कळ पास्टर लोक त्याबद्दल बोलून गेलेले आहेत. पण त्यांनी काय बोललेलं आहे त्यांनाच कळलं का नाही मला माहित नाही. प्रभू जे दाखवत आहे मी तुम्हाला सांगत आहे. प्रभू काय म्हणतो? मला प्रभूजी प्रभूजी म्हणणारा प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असं नाही. तर कुणाचा होईल? जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल. आणि मी आहे म्हणणारा जो पिता, त्याचीच ओळख तुम्हाला नाही, तर त्याचं नाव तुमच्याकडे आलं तरी तुम्ही त्याचा कोणता निरोप ऐकलेला आहे? मोशे निरोप ऐकत होता, अब्राहम निरोप ऐकत होता, नोहा त्याचा आवाज ऐकत होता, याकोब त्याचा आवाज ऐकत होता. याकोबानं तर त्याशी झगडा केला, त्याच्यावर प्रबळ झाण्याचा प्रयत्न केला. परमेश्वर देवाचे 2 हात करण्याचं सामर्थ्य याकोबात आहे. असा तो याकोब विनाकारण आशीर्वादी झाला नाही. आणि पवित्र शास्त्र दावीद राजा म्हणतो हे इस्रायलासाठी देण्यात आलं आहे. इस्रायलासाठी जे मनुष्य इस्रायलामध्ये जातील
त्यांच्यासाठी पवित्र शास्त्र आहे. जे मनुष्य ज्याचा स्वीकार करतील त्यांच्यासाठी पवित्र शास्त्र आहे. जे मनुष्य त्या मी आहे म्हणणाऱ्याला शोधण्यासाठी धडपडतील त्यांच्यासाठी पवित्र शास्त्र दिलेलं आहे. जे जगी गोष्टीत गुरफटण्याकरता चैनीवल्या विलासांमध्ये जाण्याकरता जे आलेल्या जे प्रयत्न करतात त्यांच्यासाठी पवित्र शास्त्र नाही. ते ऐकायला कठीण वाटतं प्रियनो. लगेच काही लोक उठतील आणि तोंड मारायला करायला सुरुवात करतात. पण मी सांगत नाही, बायबल सांगत आहे, वाचा, स्तोत्र वाचा, त्यामध्ये तुम्हाला समजेल. मी स्तोत्र नंबर सांगत नाही, काही डाऊट 150 स्तोत्र वाचा, मग तुम्हाला समजेल कुठं लिहिलेलं आहे. सावध राहा. इस्रायलाचं नाव याकोब परमेश्वर देवाशी 2 हात करू लागला. ज्याला परमेश्वर देवानं पाहिलं की तो सबळ होता, बलवान आहे, त्याची सर शिवू लागलेली आहे. म्हणलं तर काय म्हणतो, मला जाऊ दे, मला जाऊ दे. किती लोक असे आहे जे म्हणतात की आम्ही तुम्हाला शांत बसू देणार नाही. पास्टर बेनी एकच म्हणाले, मी आणि माझा दोस्त दोघ जण म्हणालो, जेम आणि मी. पास्टर बेनी म्हणत आम्ही प्रार्थना केली दोघांनी मिळून. Till you use us, we will not allow you to have rest. जोपर्यंत तुम्ही आमचा वापर करत नाही तोपर्यंत प्रभू आम्ही तुला शांत बसू देणार नाही. हालेलुया. हे काय झटून त्याचा शोध करणार आहे. किती लोक आहेत आज विनाकारण लेंटचा दिवस पाहायला लागलेले आहेत. लेंट काय आहे हे जर मी तुम्हाला सांगितलं तर धक्का बसेल. निम्रोदाच्या पत्नीला एक लेकरू झाला आणि त्याचं मरण आलं. तो मेला. तिसऱ्या दिवशी त्या राणीनं सर्वांना सांगितले की राखेत बसा, गोंताट नेसा, डोक्यावर राख उधळून घ्या. खरा आता माझा मुलगा मेलेला, तो ज्यावेळेस मेला तेव्हा बुधवार होता. म्हणून काय सुरुवात केली, हे सर्व जगात पाळलं जाओ. त्यांनी नियम पाठवले प्रिय. ज्यावेळेस तो नियम सर्व मनुष्याला सांगण्यात आला, सर्वांनी त्या बुधवारपासून राखेत बसायला सुरुवात केली. किती दिवस? 40 दिवस पर्यंत माझ्या लेकरासाठी तुम्ही शोक करा. आणि 40 दिवस लोक पाळू लागलेले आहेत. पास्टर लोकांची बुद्धी कुठं आहे? रोमोदक या युगाचे वाद घालणारे कुठं? परमेश्वर देव गेल्यास तुम्हाला सांगितलं होतं प्रियानो, तर काय म्हणाला, जर कोणी वाद घालण्याचा असेल तर त्यानं मत समोर यावं. कोण आहे असा पास्टर किंवा देवाचा सेवक बनवणारा जो परमेश्वर देवासाठी किंवा 40 दिवसासाठी वाद घालायला तयार आहे? पवित्र आत्मा तिथं नसल्यामुळं हे वचन लोकांना कळलं नाही. म्हणून तर आज 80% लोक हे चुकीच्या मार्गाकडे चालले आहेत. उपवास नंतर ते काय झालं ते नंतर त्यामध्ये बदल घडत गेले. सायंटिस्ट वाले उपवास करतात, ते महिनाभर उपवास करतात आणि त्यानंतर ते
उपवास सोडण्याकरता लोकांना फळं वगैरे देतात, अन्न देतात. सेम ती पोझिशन आज चर्च मध्ये आलेली आहे. कुणी असेल तर त्यांना मस्त समोर येऊन वाद घालावा, परमेश्वर देव म्हणतो. तुमची पापके लाखेसारखी लाल असली, खिलबिजासारखी तांबडी असली, तर ती लोकरीप्रमाणे पांढरी शुभ्र आणि बर्फाप्रमाणे शुभ्र करण्यात येते. आणि करण्याचं सामर्थ्य त्या मी मध्ये आहे. म्हणतो प्रभू म्हणाला, जे वचन मी तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. किती लोकांना प्रभूचं वचन प्राप्त झालं हो? माझा ओपन चॅलेंज आहे. पुष्कळ लोक म्हणतात की पास्टर दयाळानं वाद घालतो. वाद घालत नाही मी सत्य लोकांना प्रगट करतो, कारण मला सत्य सांगणारा पवित्र आत्मा आहे. किती लोकांनी आज परमेश्वर देवाचा आवाज ऐकलेला आहे? किती मी म्हणणारे पास्टर साहेब ज्यांनी त्याचं नाव ऐकले, त्याचा आवाज ऐकलेला. फोन नंबर त्या याच्यात कॅसेट मध्ये असेल, त्यांनी फोन करून मला सांगावं, आय वॉन्ट टू मीट यू. पण तुला बाहेर दिनाकरण सांगणे किती लोकांनी ऐकलं आहे? जर तुम्हाला प्रभू म्हणाला उठ आणि या गोष्टी कर, मी तुझ्या बरोबर आहे, आणि तुम्हाला प्रत्यक्षात त्याचा आवाज ऐकल्यानंतर तुम्ही त्या मार्गात चालू लागल्याबरोबर नो डाऊट मी म्हणणारा तुमच्या बरोबर आहे. जे वचन तुम्ही शिकवाल, जे वचन तुम्ही सांगाल, ते वचन फळ दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर प्रभू म्हणाला, जे वचन मी तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. ही शुद्धता येण्याकरता, मनुष्याच्या जीवनामध्ये पोचण्याकरता तो तुमच्या मायासाठी देवाचं स्वरूप सोडून देऊन, अधिकार सर्व बाजूला काढून ठेवून रिक्त झाला आणि जगात मनुष्याच्या रूपामध्ये उतरला. मनुष्याच्या रूपामध्ये उतरला. काय गरज होती? काय गरज होती मनुष्याच्या रूपामध्ये येण्याची? त्याचं एकच कारण आहे, मनुष्य परमेश्वर देव म्हणाला. उत्पत्ती 1 अध्याय 26 वचन, I give you praise Jesus. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मानव आपण करू. आमेन. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा, आपणाशी सदृश्य असा मानव आपण करू. कोणाला म्हणाला? कुणाला म्हणाला? मी आहे म्हणणार एकटाच होता का? त्यामध्ये काय 3 भागात, त्यामध्ये पिता होता. पिता बोलला, आणि पिता केव्हा बोलतो? पिता केव्हा बोलतो? हालेलुया. कित्येक पाच तसे ऐकून चटपटू लागले, केव्हा बोलतो? सावध राहा. पिता केव्हा बोलतो? केव्हा बोलतो? उत्पत्ती 1 अध्याय 2 बसो. त्या पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तरफत राहिला होता. तेव्हा देव बोलला. नाही, जिथं अंधकार आहे, जलाशय आहे, त्या जलाशयावर अंधकार आहे, आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा तळपू लागतो तेव्हा तो अंधकार पळून जातो आणि जलाशय फक्त राहता. आणि त्या जलाशयावर परमेश्वर देवाचा आत्मा तळपू लागला. when holy spirit hours, जेव्हा पवित्र आत्मा तळपतो तेव्हा देव बोलतो. तो परमेश्वर देव बोलला. आपण का? त्याला माहिती आहे पवित्र आत्मा तळपत आहे. तो एकटा नाही, पवित्र आत्मा तिथं आहे. आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य घडवू.
आपल्या प्रतिरूपाचा, आणि दुसरं काय, आपणाशी सदृश्य, ज्याला आम्ही पाहू शकू, डोळ्यानं दिसेल, ज्याला डोळ्यानं पाहता येईल, असा मनुष्य घडवू. पवित्र आत्मा देताय. परमेश्वर देव बोलला, तो आत्मा तळपू लागल्यामुळं आणि तयार झाला मनुष्य, देहधारी मनुष्य, देहामधला मनुष्य तयार झाला. आणि तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून तर साऱ्या जगाचं पाप त्याच्यावर लादण्यात आला. वधस्तंभ कशासाठी आहे? कारण जगाचं पाप त्याच्यावर लादण्यात आलं. तो मनुष्य आहे. मनुष्याचा पुत्र म्हणून तो जगात जन्मला. त्यानं आपला विकार काढून ठेवला, रिक्त झाला, मोकळा झाला आणि मनुष्याच्या प्रतिमेचा झाला. मनुष्याच्या प्रतिमेला डागळण्याचं काम सैतानाने केलेलं आहे. त्या मनुष्याच्या प्रतिमेला नाशाकडे नेण्याचं काम सैतानाने केलेलं आहे. त्या मनुष्याला स्वर्गातल्या गोष्टी तिच्या जीवनातून काढून घेऊन त्याला नरकाच्या गोष्टीत यातना भोगायला लावण्याकरता सैतानाने त्याला फसवलेला आहे. म्हणतो प्रवेश गोष्ट जगात जन्मला. Hallelujah. I give you praise, Jesus. पुष्कळ गोष्टी आहेत, पुष्कळ गोष्टी आहेत. जसं जर बोलू लागलो, ते जे सांगत आहे ते सर्व सांगू लागलो तर प्रभू काय म्हणतो? शिष्यानं म्हणाला, हे 4000 नाव जास्त भोजन देत आहे, तेव्हा काय म्हणत आहे? यांना खायला घाला. आज गेले 3 दिवस ते मच बरोबर आहे. 3 दिवस त्यांच्याकडे खाव्यास काही नाही. तुम्ही त्यांना खायला घाला. शिष्य काय म्हणतात? एवढ्या भाकरी पुरतील अशा कुठून आणू? अरण्यात कुठून आणू? तुमच्याकडे किती आहे? म्हणे 7. म्हणाला आणायकडे 7 भाकरी त्यानं ज्या आशीर्वादित करून त्या सर्वांना दिल्या. ते 4000 लोक होते. किती दिवस? 3 दिवस. 3 दिवस गेले. 3 दिवस ते मच बरोबर आहे. 3 दिवस मी आहे, मी तुम्हाला वचन सांगतो म्हणणारा, मी जगात आलेला म्हणणारा, मी म्हणणारा सामर्थ्यशाली एकच आहे, ज्यानं मनुष्याच्या पुत्राच्या मध्ये जन्म घेतला. म्हणून तर त्याला इमॅन्युअल नाव दिलेलं आहे. आम्हा सन्निध देव, तो इमॅन्युअल, तो इमॅन्युअल तुमच्यासाठी वधस्तंभावर आपलं मरण करत येत आहे. आणि तुम्ही 40 दिवस उपवास करून निम्रोदाच्या पोरासाठी शोक करता. शोक करता. ज्यानं सर्व काही सोडलं त्या येशूसाठी कोण शोक करताय? शोक राहू दे. नंतर उपवास झाल्यावर रोज डेली जेव्हा सर्व्हिस होते तेव्हा सर्व्हिस संपल्यानंतर काय देणार आहे? शेजाऱ्याला तो विचारतो दुसरा. एक जण मला म्हणाला की पोळ्याचं जेवण देणार आहे. हा लगेच मोबाईल बाहेर पोळ्याचं जेवण आहे, पोळ्याचं जेवण. सगळी या कारण खरतात बारकं पडছিল 100 पोरगं पण घेऊन या. सहोदरा, तो तुमच्यासाठी वधस्तंभावर आपलं राज्य, स्वर्गाचं राज्य सगळं सोडून तुम्हाला मला पुन्हा त्या राज्यामध्ये नेण्याकरता योग्य व्हावं म्हणून स्वतःचं मौल्यवान रक्त सांडण्याकरता, स्वतःचा प्राण देण्याकरता जगात आला. आणि तुम्ही सेलिब्रेशन करता. I hate all these things. तो उपास केव्हा करायचा ते तर त्यांना माहिती आहे का? हो, प्रभू येशू ख्रिस्ताने उपवास करू नये का? प्रभू येशू ख्रिस्ताने केव्हा केला?
ज्यावेळेस त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक प्राप्त झाला, तेव्हा आत्म्यानं त्याला रानामध्ये उपासासाठी नेला. 40 दिवस व 40 रात्र त्यानं काही एक खाल्लं नाही. आहे का तुमच्यात योग्यता? 40 दिवस आणि 40 रात्र काही एक खाल्लं नाही. काय तुम्ही आज चेहरा का कोमजला? 5 दिवस सुरू आहे आमची. का रे दाढी का वाढवलाय? उपासाचे दिवस सुरू आहे. केस का वाढवलाय? उपासाचे दिवस सुरू आहे. सेलिब्रेशन. I hate all these celebrations. तुम्हाला मी या गोष्टी का स्पष्ट सांगत आहे? कारण आता प्रभूचं येणं जवळ आलेलं आहे. कुणी किती विरोधात उभा राहिला तर मला त्याची काळजी चिंता नाही. मला माहित आहे प्रभू लवकर येईल आणि मी प्रभूवर जाणार आहे. तुम्ही सुद्धा जाणार आहात का? कारण तुम्ही या सेलिब्रेशन पासून बाजूला आहात. या सेलिब्रेशन पासून बाजूला आहात. आणि ज्यास तो मी आहे म्हणणारा जगात आला, शब्द देही झाला, कृपा आणि सत्य आणि परिपूर्ण त्याने आम्हामध्ये वस्ती केली. इमॅन्युअल म्हणजे आम्हा सन्निध देव, त्यानं वधस्तंभाला तुमच्या माझ्या जीवनात कायम लक्षात राहावं म्हणून मेज घालून दिलेला आहे. मेज घालून दिलेला आहे. या मेजवर काय? त्यानं वधस्तंभावर आपला देह मोडला. तो देह या मेजवर आहे. वधस्तंभावर त्याचं रक्त सांडण्यात आलं. हे रक्त या मेजवर आहे. भाकरी आणि द्राक्षरस याची तयारी शिष्यानी त्या ओलांडण सणासाठी करून ठेवली. आणि तो फक्त शिष्यांनाच हे सांगत आहे, इतरांसाठी नाही. जे मी मागे तुम्हाला सांगितलेलं आहे, भाकर कुणासाठी आहे आणि द्राक्षरस कुणासाठी आहे. ज्यांना हे समजलेलं नसेल त्यांना ते समजून घ्यावं आणि मग या मेजजवळ यावं. ज्याची योग्यता त्या भाकरी घेण्यासाठी आहे त्याने भाकरीतून खावं. ज्याची योग्यता त्या रक्ताच्या द्वारे त्या द्राक्षाचं सेवन करण्याची आहे त्यानं ते सेवन करावं. इतरांनी जर सेवन केलं तर काय होणार आहे? त्याबद्दल लिहिताना करीतल्या लिहिताना पाऊल म्हणतो, प्रयोजनाचं भ्रष्टीकरण होत आहे. कोण करत आहे? कोण भ्रष्टीकरण करतो? आज माझा प्रश्न प्रत्येक पास्टरसाठी आहे. जे स्वतः उच्च करणारे पास्टर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. प्रश्न आहे काय आहे? भाकर आणि द्राक्षरस यातला फरक कळलेला आहे काय? त्याच्यातले किती तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये किती पत आहात? मग पाऊल म्हणतो, जे भ्रष्टीकरण करतात ते कोण आहेत? जे त्या योग्यतेमध्ये जात नाही, जे भाकर घेण्याच्या योग्यतेमध्ये जात नाही, जे द्राक्षरस घेण्याच्या योग्यतेला स्वीकारत नाही, ते जर या मेजवर येतील तर हा मेज त्यांच्यासाठी त्या दुष्ट सैतानाला काम करायला त्यांच्या देहामध्ये रस्ता मोकळा करून देतो. लक्षात ठेवा. तुम्ही किती नाचत असाल, सैतान मेरे पैरों के नीचे, जूतों के नीचे, तरी तुझ्यामध्ये घुसणारा कोण आहे? हे पहा, हे पहा. योग्यता तुझ्या जीवनात आहे काय? योग्यता ज्याच्या जीवनात नाही त्यानं या मेजाकडे आसपासला फिरकू नये. खरं यहूदा इस्कारियोत प्रभूच्या योग्यता स्वतःची दाखवणार ना, प्रभूच्या शेजारी बसत असे आणि त्याच्या ताटात हात घालून जेवत असे. आणि प्रभूने काय केलं? त्या दिवशी त्याला सांगितलं, प्रगट केलं आणि त्याला काय म्हणतो? ठीक आहे, त्यानं तो घास दुष्कळलं आणि त्याला दिला, द्राक्षाचा घास दुष्कळून त्याला दिला. त्याला म्हणाला, हे घे खा आणि जे तुला करायचं ते कर जा. जे तुला करायचं ते कर जा.
या प्रभूच्या दिवशी प्रभूजन स्वीकारत असताना बऱ्याच लेकरांच्या जीवनामध्ये ते जवळजवळ 80 ते 90-95% लोक हे या यहुदा इस्करियोत प्रमाणे आहे. जे तुला करायचं ते कर जा. आणि त्यावेळेस सैतान त्याच मध्ये शिरला. त्याला परमिशन नव्हती. जो प्रभूचा स्वीकार करतो, प्रभूच्या मार्गात चालतो, त्याच्यामध्ये जाण्याचं परमिशन सैतानाला नाही. ज्या प्रभूनं त्या शिष्याला आसबूज करून दिला तेव्हा सैतान त्याच मध्ये शिरला. हा मेज अनेकांच्या जीवनामध्ये सैतान शिरवण्याकरता त्यांना देण्यात येत आहे. संपूर्ण जगभर प्रयाण या गोष्टी घडलेल्या आणि घडतात. मेजाबद्दल सावध राहा, सावध राहा. कोण पाहून म्हणतो, पौल काय म्हणतो, त्या मेजाजवळ जो येऊ इच्छितो त्यानं आत्मपरीक्षण करावा. मी कुठं आहे? मी हे भाकरी घेण्याच्या योग्यता आहे काय? मी प्याला पिण्याच्या योग्यता आहे काय? आणि मग या मेजाकडे यावं. नाहीतर अयोग्य प्रकारे घेणारा त्याच्यावर हा मेज सार्वकालिक जीवनाचा रस्ता उघडत नाही. त्याच्यासाठी हा मेज त्याच्यावर दंडाज्ञा आणण्याचा रस्ता उघडतो. हा सावध राहा, हा सावध राहा. कोणत्या ठिकाणी तुम्ही आहात? कसं का असं 40 दिवस उपवास करत असाल, जाऊ दे, तुम्ही विसरून जातो. पण तू ते योग्य प्रकारे तर करत आहात काय? जर पवित्र आत्म्याचा अभिषेक येण्याआधी प्रभेश 40 दिवस उपवास करून मग पवित्र आत्मा मिळवणार असता तर तो मार्ग चुकीचा आहे. प्रभेश पहिल्यांदा पवित्र आत्म्याचा अभिषेक स्वीकारला. तो प्रथम ख्रिस्त झाला. तुम्ही प्रथम ख्रिस्तामध्ये या आणि मग पवित्र आत्मा तुम्हाला उपवास करायला सहाय्य करेल. याच पवित्र आत्म्याचा अभिषेक आम्हाला प्राप्त झाला. त्या वर्षी आम्ही 40 दिवस सहज उपवास केला. आम्हाला कळलं सुद्धा नाही. दिवस आणि रात्र 40 दिवस आणि रात्र आमचा उपवास आपोआप झाला. आपोआप रात्री 12ला आम्ही जेवायचो. ते पण काय होत काय तर काय, तोपर्यंत रात्री 12पर्यंत एक दिवस पूर्ण होत असेल. सावध राहा. ज्या वेळेस तुम्ही याप्रमाणे जाल तेव्हाच हा मेज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आशीर्वादित करेल. जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यास, पण त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला. तुम्ही देवाची मुले व्हावं लागाल. का? कारण देवाच्या पुत्राच्या देह आणि त्या पुत्राचं रक्त तुमच्या जीवनात तुम्ही सेवा केलेला आहे. जास्त पुत्राचा देह मी खातो तेव्हा माझा देह त्याच्या पुत्रासारखा होतो. ज्या त्या पुत्राचा रक्त मी माझ्या जीवनात स्वीकारतो तेव्हा माझ्या शरीरातलं संपूर्ण रक्त त्याच्यासारखं होता. मग मी कसा झालो? त्याच्या पुत्रासारखा झालो. हीच परमेश्वर देवाची इच्छा आहे. रोमकरासपत्र 8 अध्याय, रोमकरासपत्र 8 अध्याय 29 वचन. कारण ज्यांच्याविषयी त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून टाकले. यात हेतू हा की बंधुवर्गात त्याने ज्येष्ठ असे व्हावे. हालेलुया. ज्यांच्याविषयी त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या लोकास तो पापापासून तारे. पूर्वज्ञान परमेश्वर देवाच्या वचनाच्या द्वारे तुमच्याबद्दल जर असेल तरच तुम्हाला मुक्तता आहे, तारण आहे. त्यांनी ते तारण ज्यांना मिळत आहे त्यांनी या मेजाची भाकर आणि द्राक्ष सेवन करण्याची योग्यता प्राप्त करून घेतलेली आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा देह त्यांनी त्याच्या पुत्राप्रमाणे व्हावे. देह माझा नाही, त्याच्या पुत्राचा आहे. माझं रक्त मला जिवंत ठेवणार
माझं नव्हे, त्याच्या पुत्राचा आहे. हा सामर्थ्यशाली अधिकार तुमच्या जीवनात येऊ लागेल. टू नो हिम, why you came in this earth, to know him. त्याला ओळखण्याकरता ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्याकडे पाहाल तेव्हा तुम्हाला त्याचा पुत्र दिसू लागेल. लोक ज्यावेळेस तुमच्याकडे पाहतील ख्रिस्त दिसायला सुरुवात होईल. ही योग्यता मंडळीची आहे. ही योग्यता मंडळीची आहे. किती लोकांच्या मध्ये ही आहे? आज ओपन चॅलेंज आहे सर्व ख्रिस्ती बनवणाऱ्या लोकांसाठी. ही योग्यता स्वीकारा. ही योग्यता स्वीकारा. म्हणजे तुम्ही माझं मला माझ्यासाठी नव्हे, ओनली फॉर द क्राइस्ट. कुणासाठी? ख्रिस्तासाठी. कुणासाठी? ख्रिस्तासाठी. कुणासाठी? ख्रिस्तासाठी. when you bring Christ in you, everything will be corrected. सगळं काही करेक्ट केलं जाईल. म्हणजे आज तुम्ही ख्रिस्तालाच बाजूला ठेवता तेव्हा कुठलीच गोष्ट करेक्ट राहणार नाही. ज्यावेळेस तुम्ही त्याला जगामध्ये ओळखता तेव्हा स्वर्गात गेल्यावर त्याला ओळखा. अरे तुम्ही जगात त्याला ओळखू शकला नाही, स्वर्गात त्याच्यावर त्यातला ख्रिस्त कोण? तुम्ही विचारणार गो into hell. तुम्हाला मला जगात का पाठवलेला आहे? त्या जिवंत देवाच्या ऐकून त्या पुत्राला आम्ही ओळखावे. आम्ही ओळखावे, जगामध्ये ओळखावे आणि मग स्वर्गामध्ये प्रभू ये. पेट्रोला जसं तो म्हणाला ये, तसं तुम्ही म्हणा, तुम्हाला तो म्हणाल ये. तुम्ही वर जा. पेत्र समुद्रावर चालू लागला, तुम्ही आकाशातून तरंगात जा. तो दिवस जवळ आलेला आहे. तो दिवस जवळ आलेला आहे. हे रियल टीचिंग पवित्र आत्म्याकडून, पवित्र शास्त्राबद्दल, परमेश्वर पित्याबद्दल आणि पवित्र परमेश्वर पित्याच्या पुत्राबद्दल दिलेला आहे. हे तुमच्या माझ्यासाठी दिलेलं आहे. जे वचनाची स्राय, ज्यांनी स्वतःच सर्व पाप कबूल केलेलं आहे, त्यांचं नाव त्यानं बदललेलं आहे. याकोबाचं नाव बदललं. लुच्चगिरी, फसवणारा आणि लुटणारा सोडून त्याचं नाव बाजूला काढलं. नाही, तू लुच्चगिरी करणार नव्हे, आता माझा पुत्र आहेस. मी राजा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. तर माझा पुत्र, राजपुत्र तू व्हावास म्हणून मी तुझं नाव इस्रायल ठेवत आहे. त्यासाठी पवित्र शास्त्र दिलेलं आहे. अशासाठी की तुम्ही आणि मी वचनाची इस्रायल व्हावे. किती लोक तयार आहात? तुम्ही तर ऑलरेडी तुम्हाला त्यानं तयार केलेला आहे. हे वचन ऐकणारे लोक मोबाईलद्वारे बऱ्याच ठिकाणी ऐकत असतील. माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना. किती लोक तयार आहात? आपल्या अंतःकरण ज्ञानानं मिळेल.